नरंदे तालुका हातकणंगले येथील ग्रामदैवत नागनाथ देवाच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे नरंदे ग्रामपंचायतीच्या वतीने सहर्ष स्वागत। तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणाऱ्या व नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेल्या न्यूज मराठी 24च्या वर्धापन दिनास ग्रामपंचायत नरंदे व ग्रामस्थांकडून हार्दिक शुभेच्छा। प्लास्टिकचा वापर टाळा, झाडे लावा, झाडे जगवा, लेक वाचवा, देश वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। शुभेच्छुक ग्रामपंचायत नरंदे प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच पूजा अतिश कुरणे, उपसरपंच संदीप भीमराव भंडारी, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश भोसले, रुपाली अनुसे, कविता भंडारी, अभिजित भंडारी, संदीप शेट्टे, पूजा गुरव, दत्ताजी भंडारी, रेखा पाटील, मयुरी भोरे, संगीता खोत, नितीन कदम, नयन आवळे, अमीर मुलानी, सीमा भंडारी, चंद्रकांत जाधव, ग्रामविकास अधिकारी नरंदे, सर्व ग्रामस्थ नरंदे। हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथे नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा असणारे कुस्तीचे मैदान यावेळी थांबले असून त्यामुळे कुस्ती शौकीनांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे। नरंदे गावचे लोकनेते कैलासवासी सीताराम बापू भंडारी यांनी कुस्ती परंपरेला सुरुवात केली व त्या कुस्ती परंपरेची सुरुवात म्हणून नरंदे गावचे ग्रामदैवत नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त 50 वर्षापासून जास्त कालावधीत नरंदे येथे यात्रेच्या तिसऱ्या दिवशी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन केले जात होते। कुस्ती मैदानामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्लांचा सहभाग असायचा। सीताराम बापू भंडारी यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव पैलवान बबन भंडारी यांनी सदर कुस्तीची परंपरा अबाधित ठेवली व त्यांनी ती अनेक वर्ष चालू ठेवली। नरंदे कुस्तीच्या मैदानातून अनेक मल्ल सध्या महाराष्ट्रात कार्यरत असून त्यापैकीच एक म्हणजे नरंदे गावचे सुपुत्र व शरद सहकारी कारखान्याचे संचालक पैलवान अभिजित भंडारी यांनी आपले वडील कैलासवासी बबन भंडारी व नरंदे ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या माध्यमातून अनेक वर्ष कुस्तीची परंपरा अबाधित ठेवली। यामुळे कुठेतरी हातकणंगले तालुक्यात कुस्तीची परंपरा ज्या नरंदे गावाने कायम अबाधित ठेवली ती परंपरा खंडित पडत आहे। याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत असून कैलासवासी सीताराम बापू भंडारी व कैलासवासी बबन भंडारी यांनी कुस्तीच्या माध्यमातून पैलवान तयार करण्याचे स्वप्न पाहिले होते। ते स्वप्न सध्या दुर्लक्षित होत आहे। याची चर्चा ग्रामस्थातून रंगत असून पुन्हा एकदा नरंदेचे कुस्ती मैदान चालू झाल्यास कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून कुस्ती खेळणाऱ्या खेळाडूंना चांगले प्रोत्साहन मिळेल। त्यासाठी पुन्हा एकदा नरंदे कुस्ती मैदानाचे आयोजन करावे अशी मागणी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील नावाजलेल्या पैलवान तालमीतून होत आहे। नरंदे येथे कुस्ती मैदानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नावाजलेले अनेक महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी यांनी उपस्थिती दाखवून सदर मैदानाचे अनेक वेळा उद्घाटन केले। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी आमदार, खासदार व मंत्री कुस्तीसाठी उपस्थित राहून सदर कुस्ती मैदानाला प्रोत्साहन देत होते। परंतु यावर्षी मात्र नरंदे येथे कुस्ती मैदानाचे आयोजनच नसल्याने अनेक कुस्ती शौकीनांची नाराजी झाल्याचे चित्र दिसत आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। डेरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग। दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट, वर्षाला वेध, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस।